तामिळनाडूच्या राजकारणामध्ये अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्यावर केलेल्या टीकामुळे मोठा वाद निर्माण झाला। डीएमके नेते आणि माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। तर कारवाईला राजकीय सूडबुद्धीची किनार असल्याचा आरोप उदयनिधी स्टॅलिन यांनी केला आणि मद्रास उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। मात्र या प्रकरणामुळे तामिळनाडूमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालंय। पाहूया आमचा सविस्तर वृत्तांत। एक अभिनेता राजकारण, एक सुपरस्टार अभिनेत्री, एक वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर अटकेचा ड्रामा। तामिळनाडूच्या राजकारणात सध्या याच कथानकाची सर्वाधिक चर्चा आहे। मुख्यमंत्री विजय यांच्यावर टीका करताना उदयनिधी स्टॅलिन यांनी प्रसिद्ध अभिनेत्री आणि मुख्यमंत्री विजय यांच्या निकटवर्तीय त्रिशा कृष्णन यांचा संदर्भ जोडल्याचा आरोप करण्यात आला। या टीकेनंतर काही तासातच स्टॅलिन यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। त्यानंतर पोलीस त्यांना अटक करण्यासाठी धडकले। विजय आणि त्रिशा यांच्या नात्याविषयी गेल्या काही महिन्यापासून सोशल मीडियावर आणि मनोरंजन विश्वात विविध चर्चा सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर उदयनिधींच्या वक्तव्यानं या चर्चांना पुन्हा एकदा राजकीय रंग चढला। उदयनिधी स्टॅलिन यांनी आपलं वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं सादर केल्याचा दावा केला आहे। ही राजकीय सुडाची कारवाई असल्याचं सांगत त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। दुसरीकडे विजय यांच्या टीव्हीके पक्षानं आणि भाजपनं सार्वजनिक माफीची मागणी केली आहे, तर डीएमकेनं ही विरोधकांची राजकीय खेळी असल्याचा आरोप केला आहे। सिल्वर स्क्रीनवरील नात्याच्या चर्चेनं राजकारणात एंट्री केली। स्टेजवरचं एक वक्तव्य पोलीस ठाण्यात पोहोचलं आणि वाद न्यायालयात। तामिळ सिनेमात इंटरव्हल नंतर जशी कथा अनपेक्षित वळण घेते, तसंच काहीसं तामिळनाडूच्या राजकारणात घडताना दिसतंय। आता या राजकीय थ्रिलरचा क्लायमॅक्स कोर्टरूममध्ये लिहिला जाणार आहे। तेजस बोरघरे, पुढारी न्यूज, मुंबई।